धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे महापालिका महापौर निवडणुकीत भाजपाकडून मायादेवी परदेशी तो उपमहापौरपदी ज्योत्सना पाटील यांचे अर्ज। धुळे महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। भाजपाकडून महापौर पदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्सना पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे। धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 50 नगरसेवक निवडून आले असून भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेत भाजपचाच महापौर निवडून येणार असल्याचे संकेत आहेत। याबाबत माहिती देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजपच्या बहुमतामुळे महापालिकेची सत्ता पक्षाकडेच कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। येत्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने भाजपकडून प्रभावी निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। काय म्हणा आता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौर पदासाठी आणि ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ कंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भरणार आहे। मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही। 50 नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे। प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे। त्या हिशोबाने विजय 100% भारतीय जनता पार्टीचा होणार। शिवसेनेला आजच शुभेच्छा देतो। शिवसेना आणि फारुख शाह या दोघांना खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचा विरोधी पक्षनेता तर बसून दाखवावा। बाकी महापौरचं तर लई लांबची गोष्ट। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की एमआयने अर्ज घेतलेला आहे आणि माझ्या सांगण्यावरनं फारुख शाहने आणि शिवसेनेने माघारी घ्यावी। जर माझं एवढं चालत असेल, जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा, तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं पाहिजे। महापौर असतो, पक्षाचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। परंतु काळजी करू नका, आमच्याकडचे इच्छुक सर्वांना न्याय आणि समान संधी मिळणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।